घेतलं मटकी, सर्व कडधान्य घेतले मी याच्यामध्ये, मूग, सर्व काही बघू शकता तुम्ही. त्यासाठी लागणार अजून साहित्य: कांदा, खोबरं, कोथिंबीर, मिरची, अद्रक, लसूण, टोमॅटो. ते मसाले. अगोदर आपण मटकी कुकरला लावूया. त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं, छान चव लागते. थोडी हळद टाकायची आणि हे कुकरला लावायचं. 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. तोपर्यंत आपण इकडे कांदा भाजून घ्यायचा. कांदा, खोबरं हे सगळं भाजून घ्यायचं छान तेल टाकून गॅसवर, आणि मग मिक्सरमधून काढायचं. छान हे भाजून घ्यायचं. थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लवकर भाजलं जातं. बघा किती छान भाजून घेतलंय आपण. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची सर्व काही याच्यामध्ये टाकले, छान भाजून घेतले. आता हे मिक्सरमधून काढूया. इकडे आपली मटकी छान 3-4 शिट्ट्या घेतल्या आणि छान शिजले, बघू शकता. मस्त. त्याच्यामध्ये मी राजमा पण टाकला, राजमा पण छान शिजला, बघू शकता. डाळ छान शिजले. चला तर आपण हे मिक्सरमधून काढूया. याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल थोडं जास्त वापरायचं. थोडं गरम होऊ द्यायचं. मोहरी, जिरे, हिंग, हळद थोडी जास्त टाकायची, छान कलर येतो. तिखट कमी गॅस कर, जळून जातील. घरचा मसाला, गरम मसाला, मिक्सरमधून काढलेली पेस्ट, कांदा छान परतून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, याच्यामध्ये थोडंसं टाकायचं म्हणजे आपला मसाला पण जळणार नाही. छान हे परतून घ्यायचं. छान परतून घ्यायचं. साईडने असं तेल सुटतं बघा मसाल्याला, छान. मग आपला मसाला परतून घेतला आपण. त्याच्यामध्ये मटकी टाकायची, जे आपण कुकरमध्ये शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं, कालवून घ्यायचं छान. बघा किती छान तर्री आली आपल्याला, मस्त. वरतून कोथिंबीर टाकायची. आणि मंद गॅसवर द्यायचं.